झालं नळाला पाणी, वरची टाकी पण भरून घेतली, पिण्याचं पाणी मात्र माठ भरून घेतला. सकाळपर्यंत पाणी आले त्याच्यामुळे टेन्शन नाही. भांडे घासले, उद्या एकादशी आहे त्याच्यामुळे सगळं काम वगैरे आवडलं. चकाचक केलं किचनचं काम आवरलं. सईचं चालला अभ्यास आणि श्रीचं पण चाललंय काहीतरी. इकडं पण पोछा वगैरे मारून घेतला सगळं एकदम टकाटक. आणि बाहेर एवढा पाऊस चालू आहे, आता जस्ट थांबलाय. इकडचं काम झालंय. आणि श्री बघा कोपऱ्यात बसून गप टॅप बघत बसलाय. मीच दिलाय त्याला कारण मला काम करून देत नव्हतं म्हणून. आणि सईच्या आहेत एक्झाम, तर सई आणि सईचा अभ्यास चाललाय दोघी जणींचा. अच्छे से पढाई करो. हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सगळ्यांचे खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. सकाळ सकाळ खूप पाऊस चालू आहे. आज आहे आषाढी एकादशी, तर खूपच जास्त मुंबईमध्ये पाऊस चालू आहे. आणि मी गेले ते सकाळ सकाळ दूध आणायला सेजूला घेऊन. सकाळ म्हणजे 8 वाजलेच होते. म्हटलं चला लवकर जाऊन दूध घेऊन येऊयात. आणि पाऊस पण चालू होता, थांबला होता. तोपर्यंत मी गेले छाता वगैरे घेऊन. अचानक खूप पाऊस येत आहे आणि आता आपल्याला बनवायचं आहे खिचडी. त्यासाठी माझी तयारी चालू होती. तर इथं गॅसवरती मी कढई ठेवली होती आणि शाबू तांदूळ पण भिजत घातलं होतं. शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत मला गॅसवरती लगेच. तर चला मग सासूबाईंना मागच्या वेळेसच पाठवले ते शेंगदाणे मी आता यूज करणार आहे. आणि चला इथं माझं म्हणजे पहिल्यांदा मी बटाटा घेतलेला आहे परतून, कारण बटाटा हा छान लागतो त्याच्यामुळे. त्यामध्ये मी तूप टाकलेलं आहे. पहिलं थोडंसं तेल टाकलं, त्याच्यानंतर थोडं तूप टाकून घेत आहे. आणि शेंगदाणे पण तिकडे साईडला भाजलेले आहे. शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे. आणि आषाढी निमित्ताने मस्त शकलेली खिचडी बनवायची आहे. शक्यतो मी खिचडी बनवत नाही आणि आज सई आणि सेजूला पण सुट्टी आहे संडेला, त्याच्यामुळे म्हटलं चला बनवूयात. आणि दोघींनी पण उपवास केलेला आहे आणि आमच्या अहोतर गेलेले आहेत गावी, त्याच्यामुळे आम्ही फक्त तिघीच आहोत आणि आम्ही दुसरं काहीच बनवणार नाही स्वयंपाक वगैरे. तर आज फक्त आणि फक्त खिचडी बनवणार आहे आणि श्रीसाठी पण त्याचीच छानशी खीर बनवणार आहे. त्याच्यामुळं आज मी एक्स्ट्राचं काही स्वयंपाक वगैरे बनवणार नाही आहे. तरी तर मी बटाटा परतत होते. मी मस्त मोठे 2 बटाटे परतवायला टाकलेले आहेत, कारण बटाटा मुलांना पण आवडतो त्याच्यामुळे. आणि त्यातला थोडा बटाटा काढून पण ठेवला होता श्रीसाठी. थोडं नमक वगैरे टाकलेलं आहे, त्याच्यामुळं तो लवकर शिजतो पण आणि टेस्ट पण लागते त्याला वेगळीच. दही आणलं होतं मी येताना, दूध सकाळी दुधाबरोबरच. तर चला मग खूप सारं काममध्येच आमचा श्री उठला होता, तर श्रीला पण नाही का घेतल्यानंतर तो झोपेतून उठला होता. आणि हे बंदर बघा आमचं इकडे तिकडं उचलकूच चालूच असते. मस्त खिचडी रेडी झाली. आता आपण खिचडी सर्व करते. सई आणि सेजू दोघी पण खातील आणि त्याच्यानंतर मी पण खाणार आहे, कारण गरम गरमच छान लागते. थंड झालेली मला बिलकुल आवडत नाही आणि एकच टाईम खाणार मी, कारण मला खिचडी बिलकुल आवडत नाही. फक्त ही सई सेजूला आवडती म्हणून केलेली आहे. त्यातली संध्याकाळपर्यंत राहिली होती थोडीशी, ती परत त्यांनी 4-5 वाजता पुन्हा एकदा खाल्ली. आणि आपल्या 5-6 पापड्या पण तळल्या होत्या. तर मस्तपैकी एकदम मस्त छान अशी आपली खिचडी रेडी झालेली आहे. ही श्रीसाठी खीर बनवली होती. थोडेसे खारे शेंगदाणे, दही असं मी झालेलं आमचं, कारण जास्त काय आम्ही बनवलेलं नाही, एवढंच ठीक आहे. सगळ्यांसाठी पुरेसं आहे, कारण आम्ही तिघीच जणी आहोत, जास्त कोण नाही आहे. आणि श्री आहे, श्री तर काही जास्त खाणार नाही माहीत होतं, कारण त्याच्यासाठी मी मस्त खिचडी बनवलेली. तर चला मग कसं वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा. त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये आणि मंदिरात आम्ही जायला निघालो, तेवढ्यात खूप जास्त पाऊस आला. श्री तयार झाला होता, त्याच्यामुळे ऐकत काहीच नव्हता. मग त्याला मी थोडंसं सोडलं खाली. आधीच त्याला सर्दी खोकला ताप येतोय आणि वरून त्याला पावसात खेळायचं जिद्द चालली होती. बघ पाहू शकता इतका त्रास देत होता त्याला. पाण्यात खेळायचं होतं आणि पाण्यात खेळायला सोडल्यानंतर तो मस्त खुश एकदम. पाहू शकता तुम्ही. आता गेला तो खेळायला पाण्यामध्ये. एवढा त्रास दिला त्याने आम्हाला दोघींना मिळून, सईला आणि मला. एवढा आगाव झाला ना तो, आता खूपच आगाव झाला. एकतर आजारी आहे. मी त्याला मंदिरात नेण्यासाठी तयार केला होता, पण खाली आल्यानंतर पाहतं काय आम्ही काही छाता वगैरे आणला नव्हता, काहीच नव्हता. आणि तसंच आम्ही खाली आलो, तर एवढं पाऊस चालू होता. तर म्हटलं चला आपण लपून बसूयात, हा तर आपल्या मागं येईन. तो आला परत पुन्हा पाण्यात गेला. त्याला कळला की मम्मी काय आपल्याला सोडून जाणार नाही.
आणि गाड्या पण इकडे तिथे पार्किंग मधून बाहेर येतात त्याच्यामुळे श्री, अरे शूज काय म्हणते बाळा, आत्ता घातले शूज मी. श्री टाटा चल तुला पण असला आगाव आहे, घाबरत पण नाही एकटं. अरे आजारी पडलं एक तर एवढं. मी तर बिना चपलीची आली आहे खाली ह्याच्या नादाने. कुत्रा आलाय, ते कुत्र्याला सुद्धा घाबरत नाही. डांबरीट आहे लय डांबरीट झालाय. श्री, ए श्री, कुत्ता ती गंध मायापेशी येऊन झटकले घाडरडे कुत्रेले. सई नको बाळा, आण त्याला चल. टाटा. एवढे छान कपडे घालून मंदिरात जायचं होतं आम्हाला. आणि हे भैया कब गंदी शक्ल पूरा गंदा हो गया. काय शक्ल बनवली आहे. श्रीने तर पूर्ण नगा बिल्डिंगच डोक्यावर घेतली. एवढा रडत होता, त्याला पाण्यात खेळायचं तर पाहू शकता किती भिजला येतो. तरी पण त्याला जायचं होतं. मला पण चिमटे घेत होता, हे करत होता. त्याला कवळले जराशी, म्हटलं चल वरती जाऊयात. आणि एवढा गंदे कपडे केले होते त्यांनी, म्हणजे भिजले होते त्याचे कपडे. आणि माझ्या पण कपड्यांना पाय लावित होता, कारण बूट पण सगळे ओले झाले होते त्याचे. त्याला घरात घेतल्यानंतर पहिल्यांदा त्याचं डोकं वगैरे पुसून घेतलं, कारण ते ओलं झालं होतं ना, त्याच्यामुळे डोकं पुसतं. त्याच्यात रडायचं काय बंदच होत नव्हता, नुसता रडत होता, एवढा रडला होता. आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये. आमच्या सोसायटीमध्ये काय विठ्ठल रुक्माईचं मंदिर नाही आहे, पण आम्ही आमच्या साईडच्या सोसायटीमध्ये आहे. तर म्हटलं चला, तिथं जरा भजन कीर्तन चालू असतं, त्याच्यामुळे तिकडे गेलो आम्ही. हे सगळं झाल्यानंतर श्रीला घेऊन तिथं गेलो आणि मंदिरात पोचलो की पुन्हा एकदा खूप जास्त पाऊस आला. आणि परत आम्हाला माघारी यावं लागलं, कारण तिथं जागा पण नव्हती बसायला आणि काहीच नव्हतं. दर्शन वगैरे घेतलं आणि मग कारण आता एकदा भिजून झालं, कपडे पण झाले आमचे पिलूचे. वरचं शर्ट काढलं आणि आता जाऊयात सेजूला, सईला घेऊन जाणार आहे. चला शूज सांग त्याचे भिजलेले सांग, कारण तुम्हाला माहिती परत पाण्याच्या डबक्यात जाणारच आहे. डबके डबके खेळायला लय आवडते डबकुनला. तो हम आ गए बाहर. श्री खुश खुश खुश. किती छान कपडे घातले, ते लगेच खराब केले. बस माझा श्रीचा फोटोकडे फोटो. चलो मैं निकालूंगा फोटो. तर माझी फ्रेंड येणार होते, तिचीच मी वाट पाहत होते. तर म्हटलं आम्ही दोघी जणी जाणार होतो. सईशी तर म्हटलं आम्ही काही येत नाहीत मम्मा, आम्ही तर फ्रेंडसोबत खेळतो. तर त्या दोघी जणी फ्रेंडसोबत खेळलो. माझी फ्रेंड आल्यानंतर आम्ही दोघी जणी गेलो होतो. थोडं बाहेर होतं, गेटच्या बाहेर, दुसऱ्या गेटने जायचं होतं आम्हाला. चला मग कसं वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. पाऊस असतो तर काही सांगायलाच नको, सकाळ दोन ये जा करतो. खूप धो पाऊस चालू येतं. आणि म्हणतात ना आषाढी कार्तिकेला पाऊस येतो, ते खरंच आहे. आषाढी एकादशीला तर तर पाऊस येतोच, म्हणजे येतो. तर खूप पाऊस होतो. तुमच्याकडे आहेत का आणि कोणत्या तुम्ही जिल्ह्यातून गावातून पाहत आहात व्हिडिओ, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कसा वाटला व्हिडिओ हा पण थोड़ा जल्दी आ गए नीचे. गुस्सा आ गया क्या?